एव्हरीवन दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. सौरभ गांगोर्ले स्टँडमधनं आवाज झालाय. संपूर्ण इथलाच गाव कदाचित आला असेल. स्वागत आहे तुमचं. पाटील परिवाराकडनं तुमचं मनापासून स्वागत. सामना आपण पाहतोय दोन रायगड जिल्ह्यातील संघ एकमेकांना फाईट करतील आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळतात, त्यामुळे थोडंसं प्रेशर मगाशी असेल. मी इंटरव्ह्यू कव्हर केला तेव्हा सांगितलं छोट्यानं दिगोडे संघ टॉस आल्यानंतर फलंदाजी करतोय. नितलज संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुपारच्या सत्रामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार बारा, प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि पॅक क्राऊडमध्ये सुरू आहे हा सामना. गोलंदाज तयार अविनाश म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चॉप केला. शेवटच्या मोमेंटला चेंडू एक धाव मिळाली. हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप बघा किती चांगलं दिलंय. रवी होता तिथे. रवी काटे सिनियर क्रिकेटर आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबर राजदीप आम्हाला सांगतील धावसंख्या 10 पालकावरती पुढे सरकत असताना 3 धावा. बघा प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा कडकड सुरुवातीपासून. सौरभ गांगोली स्टँडमधनं येतोय कारण फलंदाजी करतोय तो मात्र संघ दिगोडे आणि नितलज संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाटील परिवार आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती 2021 मध्ये पर्वामध्ये आपण 12:49 होतात. गोलंदाज तयार. ओपन चेस गोलंदाजी हाताला ब्रेथ झालाय. चांगला प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह. रवी काटे आला बॅकअप देताना. क्या बात आहे. सौरभ गांगोली स्टँडमध्ये पूर्ण नितलज गाव आलाय. स्वागत आहे तुमचं. पाटील परिवारामार्फत तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा कडकडाट. एक संघ आपण पाहतोय उरण तालुक्यातील आहे तो म्हणजे दिकोडे संघ आणि पनवेल तालुक्यातील नितलज संघ. अशा 2 तालुक्यांमध्ये सामना आपण पाहतोय. एक संकल्पना फार वेगळी स्पर्धेच्या माध्यमातून मजा येईल. सामन्यामध्ये 3 धावा. Very good bowling from the अविनाश म्हात्रे. ओपन चेस गोलंदाजी करत असताना पंच सांगत असतील मिस्टर JP सर आम्हाला सांगतात की इट्स अ वाईड बॉल. कंटिन्यू टप्प्यामध्ये थोडासा बाहेर गेला. पिचिंग लाईन बघितली. रिचिंग लाईन देखील बघितली. पिचिंग कुठे होती या सर्व गोष्टींचा अभ्यास सांगितला पंचांना आणि एक्झॅक्टली विकेट किपर शेवटच्या मोमेंटला चेंडू कुठे गॅदर केला याचा देखील विचार झाला. हे लाईव्ह टेलिकास्ट 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी. टाकायला फलंदाज छोट्या जो ॲज अ कॅप्टन इंटरव्ह्यूसाठी आला होता. टॉससाठी आला होता. चांगला ओपिनियन दिला. धावसंख्या सिंगल डिजिटमध्ये. 4 धाबा खेचला. फटका. ग्लोरियस स्ट्रोक. हँडसम. हा येतोय माय हेवन. पहिला षटकार. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व जे रायगडमध्ये आता इंटरनॅशनल एअरपोर्ट केलं जातं. बघा स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. कोणाला तरी सर आणि आमचे मनोहर पाटील यांना दीपा पाटील यांचं नाव देण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये राजू दादा देखील सहभाग नोंदवला होता. आमचा एकच बात राजू दादा. राऊंड विकेट. ऑन साईडला अटॅक करण्याचा प्रयत्न नाही जमलं. एका सिंगलवरती देखील उत्साह पाहायला मिळतो. डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. दुसऱ्या बाजूला सौरभ गांगोली स्टँडमध्ये प्रेक्षकांचा यामध्ये त्यांच्या टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज येतोय. आज मात्र पुन्हा क्रीडानगरी प्रेक्षकांना नाहून निघते. प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये स्पर्धा रंगत असताना धावसंख्या 11. राजदीप आम्हाला स्कोरिंगमध्ये ॲज अ स्कोरर यावेळी माहिती देत असताना 11 धाबा 10 पलकावरती सुरुवात दमदार आहे. कारण ज्या पद्धतीनं षटकार आला एकीकडे बाद झाला नाहीये. एक चेंडू वाईट देखील पाहायला मिळाला. त्यामुळे षटक थोडंसं लांबणार शंका नाही याच्यामध्ये. हाय डेफिनेशन कॅमेरे स्क्रीनवरती बघा. फलंदाज आयुष कोहली स्टक करत असताना लोक आपला बॅकअप आहे तिथे. सोन्या पावशा आलाय फार वेगानं. मिळणार ती 1 धाव आणि षटकाची झाली सांगता. 12 धाबा बिनबाद. हा बघा डगआउट. हे प्रेक्षक बघा नितलज गावचं संपूर्ण गाव इथे आलाय. स्वागत आहे तुमचं. पाटील परिवारातर्फे तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. 12 धाबा बिनबाद. सावध आणि दमदार सुरुवात. टॉस हरल्यानंतर एक पारितोषिक आहे ते म्हणजे हॅट्रिकसाठी जो संघ त्या इनॅक्शनमध्ये नितलज संघासाठी कुणाल काटे आणि अरविंद चौधरी यांच्याकडनं रोख रक्कम 5,000चं पारितोषिक. राजाची पाटील चंद्रकांत पुटाणे आमचे अनिल दादा पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. चांगली स्पर्धा. अनंत दादा पाटील देखील आमच्या मंचावरती आहेत. विनोद दादा असतील आमचे ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. या स्पर्धेमध्ये कटआउट बघा तुम्हाला 2च पाहायला मिळतात. माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनच्या समोर 2 माजी आमदार आणि त्यानंतर उजव्या बाजूला प्रसिद्ध उद्योजक विजयदादा आणि आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष, आपला श्वास, आपला अभिमान
आमचा सन्माननीय विनोददादा पाटील. शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी असं म्हटलं जाते. रतन बुवा यांचे हे सुपुत्र आहेत सर्व चार. हे त्यांचं बीज आहे मी म्हणेन. त्याची पुढची पिढी आहे. शुद्ध विचारसरणी आणि त्यामुळे हे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतात. खेचला फटका हा पॅन पूल करत असताना कंट्रोल स्ट्रोक चांगलं बॅकअप होतं. मिड विकेटला अश्विनाला एकच धाव मिळणार. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र अजूनही ही बघा आमची टीम आहे संपूर्ण अनंत तिथे आहे. तिथे आमची संपूर्ण टीम आहे. इव्हेंट मॅनेजमेंट अल्टिमेट इव्हेंट मेकर्स इव्हेंट मॅनेजमेंट मिस पल्लवी आणि त्याची संपूर्ण टीम अनंतदादा पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. स्वागत आहे सर्वांचं. ही संपूर्ण जी मॅनेजमेंट आपण पाहतोय ना ही त्यांच्या माध्यमातून करत आली. दर्शक 10 पालकती 13 स्क्रीनवरती बघा हाय डेफिनेशन कॅमेरे. असं वाटतं की स्पर्धा स्टार स्पोर्ट्सला आपण पाहतोय. एवढी क्लॅरिटी दिली. 70 स्पोर्टनं 17 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हिट केलाय चेंडूला. गॅप नाहीये. चेंडू निघून तर लॉक ऑफ मध्ये थोडासा उशीर झाला क्षेत्ररक्षण येण्यासाठी आणि मिळणार तो एक चौकार. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. छोट्या अटॅकिंग फलंदाजी करत असताना एक चौकार एक षटकार मारला. एक चेंडू डॉट झालाय. ग्रेट बॅटिंग. विस्फोटक सुरुवात करत असताना त्याचेच बंधू मोठ्या कोण विसरणार त्या मोठ्याला संपूर्ण विश्वजित ठाकूर ज्या नावानं ओळखला जातो त्याचं नाव आहे. संपूर्ण विश्व व्यापले त्याने गोलंच्या माध्यमातून ISPL मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दिलाय. गोलंदाज तयार 17 वरती बिनबाद दमदार सुरुवात. लवकर हिट केलाय. उंची जास्त मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली फलंदाज बाद. ही येते पहिली विकेट. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 17 वरती पहिला खतरा. आमदार खेळीचा अंत झाला. ग्रेट बॅटिंग सुरुवात चांगली केली. मात्र आता मिस टाइम फटका झालाय. लवकर खेळलाय. डगआउट मध्ये टाळ्यांच्या कडकडात स्वागत केलं जाते. 17 वरती पहिला खतरा दिगोडे या संघाला. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक वर्ष 21वा. हा बघा ऍक्शन रिप्ले क्लॅरिटी बघा. त्या चेंडूवरती सिम्बॉल देखील आहे. लोगो आमच्या स्पर्धेचा तो देखील क्लिअर दिसतो. आणि बघा सेलिब्रेशन झालं जेव्हा पहिला धक्का दिला मैदानावरती. 17 या धावसंख्येवरती फलंदाज नवीन. इन ॲट नंबर 3 वरती सूरज पाटील. एक्सप्लोजिव्ह बॅट्समन अत्यंत घातक फलंदाज आणि विस्फोटक स्टाक हँडला. ओ ब्युटिफुल अँड फॅन्टास्टिक डिलिव्हरी. आतमध्ये आला चेंडू टपावंदर. खाली चेंडूला केलं असताना बॅकलिपला खाली ठेवलं. फक्त टर्न केलं चेंडूला. 2 धाबा मिळणार. चांगलं क्रिकेट चांगली स्पर्धा. 19 धाबा. मागच्या चेंडूवरती गडी बाद झाला. छोट्या बाद झाला तरी मात्र कोणतेही धावसंख्या थांबली नाही. सातत्यानं या प्लेयर्सला बीजी ठेवल्यात. जिथे 1 जिथे 2 धाबा चौकार षटकार अशी धावसंख्या सातत्यानं पुढे सुरू असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल धाबा आल्यात. त्या एकूण 12 धाबा आल्यात आणि आता 19 वरती 1 बाद. हिट केलाय मात्र चेंडू फोर्स करत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर एक्झॅक्टली आलाय. हा येतोय माहेवन. दुसरा षटकार या सत्रातील. आपण पाहतो सूर्य डोक्यावरती अक्षरशः आग ओकतोय आणि एक सूरज मैदानावरती फलंदाजी करत असताना ग्रेट स्टार्ट. अजून एक मोठा फटका खेचला मिड विकेटच्या डोक्यावरनं. शतशः त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. हा येतो बॅक टू बॅक दुसरा मायबन षटकार.
फुल फटका देखील पाहायला मिळेल बघा. ॲक्शन रिप्ले ॲग्रेशन बघा चेहऱ्यावरती जेव्हा फटका मारला, कॉलर थोडीशी शोल्डर वरती केले, कॉन्फिडन्स दाखवला आणि हे हाय डेफिनेशन कॅमेऱ्याची ही कमाल आहे 70-70 स्पोर्टची. तब्बल 19 धाबा आल्यात या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धाबा राजदीप आम्हाला माहिती देत असताना, आणि दुसऱ्या षटकामध्ये 19 धाबा. जो डगआउटमधनं आवाज येतो सौरभ गांगुली स्टँडमधनं नितलाशच्या पाठीराख्यांचा, तो आता कुठेतरी शांत झाला आहे. कारण आत्तापर्यंत 3 षटकार आल्यात या सत्रामध्ये. छोट्यानं सुरुवात चांगली केली, विस्फोटक सुरुवात करून आपल्या संघाला 13 धाबांची दमदार खेळ देखील करून दाखवली त्याने मैदानावरती. मजा येईल. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. नेहमी असं म्हटलं तर सुरुवात चांगली झाली तर मात्र कार्य देखील चांगलं होतं. गोलंदाज तयार. अविनाश म्हात्रे दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. इज अ बॅक इन टू द अटॅक इन सेकंड स्पेल. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा दिले होते. हेच कारण आहे की ॲज अ कॅप्टन त्यांनी पुन्हा निवड केली गोलंदाजाची, कारण गोलंदाजानं इकॉनॉमी षटक फेकलं होतं. ओपन चेस गोलंदाजी करत असताना बघा एका डॉट चेंडूवरती किती जल्लोष हा आनंद आहे. कारण हा दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशकामध्ये मिळालेला प्रवेशाचा आनंद आहे. कारण या स्पर्धेमध्ये हरणं जिंकणं महत्त्वाचं नाही आहे. या स्पर्धेमध्ये येणं आणि खेळणं हा सर्वात मोठा भाग आहे. त्यामुळे सर्वात मोठी स्पर्धा काय स्पर्धेला संबोधलं जातं, साहसाचा महासंग्राम 21व्या पर्वामध्ये. गोलंदाज तयार. 31 वरती 1. फुल टॉस दिशा देत असताना एक्झॅक्टली लॉकअपला फ्लाय होतो चेंडू डोक्यावरनं. हा येतोय मुक्ता चौकार. अजून एक चौकार. कोहलीच्या बॅटमध्ये पहिला चौकार आला, तर तो सलामीला आला होता दुसऱ्या क्रमांकावरती. त्यानं आत्तापर्यंत सिंगल 4 काढल्यात, एक डॉट झालाय आणि पहिला चौकार दाखवतो तो. आता त्याने देखील बॅटचा पेस ओपन केलाय, तर गरज आहे धाबांची आणि धाबा आल्यात देखील मैदानावरती. लेफ्टावरती विकेट खेचला, फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं. अँड हँडसम. दिस इज अ मार्वेलस स्ट्रोक. माहेवन. अजून एक षटकार. तू करेन पहिल्यांदा शांत राहिला, संयम बाळगला, आता संघर्ष करतोय आणि त्या संघर्षातनं पेटून उठून धावांचा वनवा पेटवतोय. ग्रेट बॅटिंग. उशिरा थोडासा पिकअप घेतलाय, मग आता दमदार फंजी करत असताना धावसंख्या 41, गडी बाद झाला 1. फुल टॉस ड्राईव्ह केला, दिशा दिली ऑनरच्या माध्यमातून स्ट्रेट टू फिल्डर. एकच धाव. सोन्या फार बेगान आला, एकच धाव. तो मात्र बाउन्स दिलाय. चांगला क्रिकेट. धावसंख्येला आकार येतोय. राजदीप सांगतील आम्हाला 51 धावा 42 एक बाद. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या त्याचा पुन्हा वापर केला मैदानावरती. 5 षटकांचा सामना 2 तालुक्यामध्ये लढत आपण पाहतोय. उरण तालुक्यातील दिगोडे संघ आणि पनवेल तालुक्यातील नितला संघ, या 2 तालुक्यामध्ये हा सामना आपण पाहतोय आणि दोन्ही रायगड जिल्ह्यातील संघ आहेत. मात्र पहिल्यांदा प्रवेश मिळाला आहे. खूप खुश आहेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना. 42 धावा एक बाद. पुन्हा एकदा फुल टॉस दिशा देत असताना लॉंग आपला बॅकअप आहे. विनायक पावशे आलाय फार वेगानं. थ्रू बघा बाउन्स दिला आतापर्यंत. थ्रू एक्झॅक्टली दिले नाहीयेत, बाउन्स दिलाय आणि एकदा मिळणार मैदानावरती. शांत क्रिकेट. जेव्हा गरज भासेल तेव्हा मोठे फटके दाखवले जातात. संयम क्रिकेट. टेम्परेमेंट देखील दाखवले जाते. क्रिकेटचा पहिला सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, दुसरा आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, तिसरा आय म्हणजे इंटेलिजन्स, त्यानंतर सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे एनर्जी, टी म्हणजे टेम्परेमेंट. तो देखील दाखवला जातो मैदानावरती. क्लास क्रिकेट नो डाऊट. खेचला फटका. शॉट यामध्ये खाली ठेवला अलग द कार्पेट. शॉट पूल करत असताना रवी काटे आला, एक चांगला सिनियर आणि एक चांगला खेळू. एकच धाव. आत्तापर्यंत 3 थ्रो आपण मागच्या बॉलमध्ये 3 थ्रो बाउन्स दिलेत, एक एक्झॅक्टली डायरेक्ट थ्रो दिला नाहीये. अशा रीती षटकात झाली सांगता. राजदीप सांगतील धावसंख्या धाबालकावरती आली ती 44. कारण पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 13 धावा. या आपण डगआउटमध्ये मत जाणून घेऊया. तिथे रोशन संदेश जॉईंट होतील. 44 वरती 1 बाद 3 षटकांची सांगता होते. टॉस झाल्यानंतर प्रथम दिगोडे संघ फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थाने आपण दिगोडे टीमच्या डगआउटमध्ये आहोत आणि आपल्यासोबत त्यांचे संघनायक अभिजित ठाकूर आहेत. खऱ्या अर्थाने 44 धाव बनवल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये खूप चांगली सुरुवात मित्रमंडळी केली आहे दिगोडे या संघाने. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 65 ते 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू.
अजून कोणाकडून अपेक्षा आहे डगआउटमध्ये? नक्कीच बॅटिंग लाईनअप नेहमीच स्ट्रॉंग राहिली दिघोडे या टीमची. नक्कीच स्वप्नील आहे, अजय आहे, योगेश आहे, प्रितेश आहे, दिगंबर आहे. संधी मिळते खेळण्याची. खऱ्या अर्थाने सर्वांचं स्वप्न असतं की एक एक वर्ष तरी नक्कीच या स्पर्धा घटक बनण्याची. या स्पर्धेमध्ये खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्ही नक्कीच खुल्या गटातील अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती खेळलेला आहात. परंतु ग्रामीणचं क्रिकेट आणि खुल्या गटातील क्रिकेट नक्कीच फरक आहे. कसं वाटतंय? नक्कीच मी आयोजकांचा धन्यवाद करेन. तसेच प्रवीण पाटील खारघर आणि प्रसाद पाटील गंपोशेठ विंदणे यांचं सुद्धा स्वागत करेन, कारण त्यांनी आम्हाला संधी दिली. नक्कीच खऱ्या अर्थाने खूप चांगली सुरुवात तर झाली दिघोडे या टीमची आणि शेवट देखील गोड करण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकांमध्ये 65 to 70 धावा, 70 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल असं म्हणणं आहे संघनायकाचं. ओ टू कॉम्बॉक्स ऐकूया आपण मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू रोशन संते होते आमच्या समेत चांगलं ओपनिंग घेत असताना. जसं की धापा होती 44, पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 12, P2 मध्ये 19 आणि या षटकामध्ये P1 P2 संपल्यानंतर धाबा आल्या त्या 13, एकूण 44 धाबा. बघायचं लक्ष असणारे 50-60 पर्यंत पोहोचण्याचा. बघायचं किती धाबा होतील. दुपारचं नंतर ऊन वाजले ते दुपारचे 1:04 होतात आणि 2 तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यातील 2 संघ एकमेकांना फाईट करत असताना दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचं पर्व 21 आपण एन्जॉय करतोय. पाटील परिवार आणि जय दुर्गा माता सगळं काटी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आजचा 6वा दिवस, भरपूर विक्रम या स्पर्धेमध्ये मागच्या काही दिवसामध्ये पाहिलेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, वेगवान जलदगती गोलंदाज कुणाल पावशे आलाय लेग स्टंपच्या बाहेर. पंचांना देखील माहिती आहे की अपील कशासाठी होती, वेगळं सांगण्याची गरज नाहीये. अंदाज सगळ्या पंच डगआउटचं चित्र बघा. टप्पामध्ये चेंडू खूप बाहेर गेलाय. यस, चेंडू बघा स्विंग किती झालाय. टप्पा पडल्यानंतर उंची जास्त होती आणि पंच सांगत असताना मिस्टर अमदुले सर JP पॅनलचे एक नामांकित पंच मॅन फ्रॉम भिवंडी अजिम अमदुले सर सांगत असताना अजय पवार सर असतील, त्यानंतर महेंद्र भवर सर असतील, अमित डांगरे सर असतील. हा JP पॅनल या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी विनोद दादांना कौतुकाची ताप JP सरांच्या पाठीवरती दिली होती, कारण नेहमीच विनोद दादा सर्वांचं कौतुक करत असतात. आमच्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा श्वास आहेत ते. 10:45 कडी बाद झाला तो एक. पूल करत असताना मिस टायमिंग्स, सोन्या पावशे चेंडू खाली, फलंदाज बाद. ही येते दुसरी विकेट. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 45 वरती दुसरा धक्का. त्याला 15 धावांचं योगदान दिलं. हा बघा ॲक्शन रिप्ले. या चेंडूचा कसा तो बाद झाला. चेंडू टप्पा तो उचली झाला, उचली घेतली आणि त्यानंतर शोल्डर लेवल तो खेळलाय. मग खूप सुंदर जेल टेपला तिथं सोन्या पावशेनं आणि फलंदाज दुसरा धक्का मैदानावरती. यानंतर होणारा सामना 40+ असणार आहे. ऐरे 40+ वर्सेस गोळवली 40+ यांच्यामध्ये सामना खेळवला जाईल. थँक्यू रोशन माहिती दिल्याबद्दल. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. आनंद पाटील आमचे मंचावरती, आनंद दादा, त्यानंतर आमचे चंद्रकांत फुटाणे, राजेश पाटील, अनिल पाटील, हे संपूर्ण आमचा परिवार आहे. जयदुर्गा क्रिकेट संघ काटेंच्या माध्यमातून ही कार्यकर्ते आहेत खऱ्या अर्थानं. का जेव्हा स्पर्धा उद्घोषणा केली जाते तेव्हा मात्र रात्रीची दिवस करतात ते कार्यकर्ते. ऑन साईडला हा पण चॅक करत असताना चेंडू खाली राहिलाय. रवी काटे आलाय, सिनियर खेळू तिसऱ्यांदा चेंडूला बॅकअप देतोय. रवीकडे जेव्हा चेंडू केला ना त्यानं 52 थ्रो दिला आतापर्यंत. 3 चेंडू त्यानं बॅकअप दिलाय. गुड फिल्डिंग, चांगलं क्रिकेट, चांगला क्लास दाखवत असताना दोन्ही संघ. दर्शकाला 1 नाकार येतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 19 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धाबा आणि 3 षटकामध्ये 44 धाबा आल्यात. चांगली दर्शक मेंटेन केली. टॉस आल्यानंतर दिघोडे संघ फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत कुणालची, कारण एकी चौकार षटकार नाही आतापर्यंत. 46 वरती 2 बाद. लवकर हिट केलाय चेंडूला. शेतेश जज करतोय लॉंग ऑफला आणि झेल सुटलाय. आता बघायचे ते चौकार की षटकार आहे. आणि चौकार आमचे कार्यकर्ते सांगत असतात जयदुर्गा क्रिकेटचा काटेचे आयोजक. आणि हा येतोय मुक्ता कन्सल्टिंग टुगेदरनेस चौकार.
पाटीलचं मी कौतुक यासाठी करेन कारण आतापर्यंत त्याने 2 षटकार 1 चौकार तदनंतर पहिली डबल ने सिंगल एकीची डॉट खेळला नाहीये. क्या बात आहे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. फुल टॉस अटॅकिंग करत असताना अटॅकिंग खूप लवकर करतोय तो चेंडूवरती अटॅक जास्त करतोय. एकीची डॉट खेळला नाही तो आतापर्यंत. गुड बॅटिंग. मी त्याचं कौतुक करायला विसरणार नाहीये. मैदानाच्या चारही बाजूला फटके त्यानं कुठलेच चौफेर फटकेबाजी केली. चेंडूची लेंथ लाईन ओळखून चेंडूचा मेरिट पाहून त्याने मैदानाच्या चारही बाजूला खेळत असताना आपला क्लास आपला दर्जा आपला स्टँडर्ड आपण किती क्रिकेट सहज खेळू शकतोय या संपूर्ण गोष्टी त्यांनी दाखवल्यात मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. किती धावा होतील 60 65 70 75 किती होतील याची मात्र उत्कंठा शिकायला पोहोचते. 51 धावा आतापर्यंत. शेवटच्या मोमेंटला चेंडूला येऊ दिलं टर्न होऊ दिलं आणि एकच धाव मिळणार. संभाजी दरे चेंडू खाली होता. थ्रो वरती देखील यावेळी मध्ये निधन संघाच्या त्या डगआउटमध्ये सौरभ गांगुली जो आमचे दादा त्या डगआउटमध्ये आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक आहेत. हा उत्साह त्यांचा कारण रतनबुवा स्मृती चषकामध्ये दिवंगत कामगार ते दिवंगत कामामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये प्रवेश मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि तो आनंद गगनात मावेना. इथलं संपूर्ण गाव आलाय. स्वागत आहे तुमचं पाटील परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत. शॉर्ट पेच चेंडू यालीमध्ये स्ट्रेट ड्राइव्ह थ्रू द लाईन गॅपमध्ये क्लिअर केलाय आणि हा येतोय अजून एक मुक्ता चौकार. थँक्यू चंदू दादा. चंदू दादा हाच डीजे आणि दिवंगत कामगार स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक हे नातं घनिष्ठ आहे. हे सातत्याने मी पाहिलं भरपूर वर्ष. 56 धावा 2 बाद. फलंदाजाचं मी कौतुक करायला विसरणार नाही. आमचा VIP डाईस ही संपूर्ण आमची टीम आहे. अनंत दादा देखील आहेत. त्यानंतर मिस पल्लवी नायर जी टीम मॅनेजमेंट करत असताना या स्पर्धेमध्ये अल्टिमेट इव्हेंट्स मेकरच्या माध्यमातून हे संपूर्ण मॅनेजमेंट त्यांचं आहे. व्हेरी गुड जॉब. कीप गोईंग पल्लवी. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आमच्या अनंतदा पाटील प्रत्येक चेंडूवरती कडी नजर असते त्यांची आणि आमचा संपूर्ण परिवार जयदुर्गा माता काठीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये 19 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 13 धाबा आणि या षटकामध्ये आल्या त्या 12 धाबा. म्हणजे मागच्या 12 चेंडूमध्ये आल्या त्या तब्बल एकूण धाबा आल्या त्या 25 आणि पहिल्या P1 आणि P2 मध्ये धाबा आल्या त्या तब्बल 31. दर्शक धाव फलकावरती 56 2 बाद. चांगली पाटाची बीट करत असताना शेवटचा षटक आणि चेंडू मात्र ग्लान्स करत असताना स्वप्नील पाटील याला मात्र फटके दाखवत असताना षटकार हा येतोय माहेवन षटकार. नाद एकच 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 फक्त बैलगाडा. नाद एकच. आमचे राज पाटील देखील आहेत. त्यांना देखील शिकण्याचा भरपूर नाद आहे. चंद्रकांत पोटान देखील आहेत. क्रिकेटचं नाद शिकण्याचं नाद भरपूर नाद आहेत. दोन्ही चांगले नाद आहेत का ज्याच्यामध्ये आपलं मनोरंजन होत असतं. फुल टॉस चेंडू मिड विकेटला बॅकअप चांगलं आहे. मालनार्थी धावसंख्येला 1-2 आकारत असताना 63 धावा 2 बाद. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. संदीप पुटान देखील आमच्या समेत आहेत. स्वागत आहे तुमचं देखील. क्लॅरिटी बघा क्वालिटी बघा. 70 स्पोर्ट्सची थोडंसं उशिरा बॅटचा पेस ओपन केला. चेंडूला येऊ दिलं थोडंसं वेल घेतला. त्यानंतर बॅकअप चांगलं होतं. लॉंग लेग रेसमध्ये दुसऱ्या बॅटचा प्रयत्न या सिटीज घेतल्या धावा वेगानं. लक्ष बघा किती होतं. लवचिकपणा बघा. कॉल बघा. कॉर्डिनेशन बघा. संवाद बघा. लगेच धाव पूर्ण केली. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. पाहिलं की डिसाल शतक होते तिथे आणि धावसंख्या 2 आकारदेस राजदीप आम्हाला सांगतील. तिसऱ्या पंचानं रेपर केलंय रनआउटसाठी. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याचा वेग भरपूर असतो. ही चांगली गोष्ट आहे कारण दुपारच्या सत्रामध्ये रनंत ऊन तापमान उच्च जातं. 35 डिग्री सेल्सिअसला तापमान जातं तेव्हा अंगावरती खूप घाम येतो प्रेक्षकांना. मात्र तू थोडासा दिलासा देताना जेव्हा ही वाऱ्याची झुलूक अंगाला स्पर्श करते तेव्हा मात्र कुठेही उन्हाची जाणीव होत नाहीये. ही सुंदर अशी क्रीडानगरी अत्यंत सुंदर क्रीडानगरी. पुढचा होणारा सामना 40+चा आयरे 40+ वर्सेस गोळिवली 40+ यांच्यामध्ये खेळवला जाईल.
मजा येईल सामन्यामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा संघ उतरेल इथले संघ दिगोडी संघाचे पाठीरेखे थोडीशी कमी पाहायला मिळतात. मात्र सौरभ गांगुली स्टँड फुल पॅक आहे आणि फलंदाज नॉट आउट. संदीप पुटाने आम्हाला माहिती देत असताना नॉट आउट. ग्रेट हँड विथ द विकेट. बघा पहिली धाव किती वेगानं घेतली, नंतर कॉल दिला, कॉर्डिनेशन चांगलं होतं, लगेच धाव पूर्ण केली. ही लवचिकपणा तुमच्यामध्ये असायला हवी आणि ती दाखवली देखील. लवकर आली पूल केला चेंडूला. ओ माय गॉड, झील मध्ये सोडण्यात आलाय. अश्विन होता बॅकवर्डला स्क्वेअर रिझनला आणि पंच आम्हाला सांगतील चौकार की षटकार याची विचारपूस केली जाईल आणि त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. यस, चेक केला जाईल. बेस काही सूचना आहेत अनंत पाटील आम्हाला देत येतील. सामना सुरू ठेवा आपण. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. 65 धावा. राऊंड विकेट. गुड बॉलिंग, स्लो डिलिव्हरी. फलंदाज नाराज झालाय स्वतःवरती. थोडंसं नाराज झालं कारण त्याला चेंडू एक्झॅक्टली ऑन साईडला खेळायचा होता. बॅकफुट लावून त्याला सोडलाय. थोडंसं डबल माइंड झाला आणि त्यामुळे गोलंदाजानं कम बॅक केलं. चौकारचं उत्तर लवकर दिलं. शेवटचा चेंडू मे बी. यस राजदीप, शेवटचा चेंडू या सत्रातील फायनल डिलिव्हरी. 10 सेकंड झाली मध्ये दिगोडे सगळं टॉस आल्यानंतर लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू आणि टप्पापर्यंत थोडासा बाहेरच गेलाय. पण हे सांगत असताना जय पवार सर सांगते इट्स अ वाईड. आम्हाला त्या धावसंख्येमध्ये वाढ झाली. कंट्रोल नाही आहे गोलंदाजीमध्ये कारण एक्झॅक्टली त्याला चेंडू टप्प्यानं आतमध्ये आणायचा होता. हाय डेफिनेशन कॅमेरा बघा. दुपारच्या सत्रामध्ये स्क्रीन एवढी सुंदर दिसते. विचार करा जेव्हा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळण्यात येईल तेव्हा किती विलोभनीय दृश्य असेल या क्रीडा नगरीचं. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी. ऑन साईडला पूल करत असताना एलिव्हेशन चांगलं नव्हतं. चेंडू एकदा पुढे दुसऱ्या बॅचचा प्रयत्न. शेवटचा चेंडू आहे त्या दुसऱ्या बॅचचा प्रयत्न केला जाईल. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं वेळ गेलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या. अशा रीतीनं पहिले सत्र समाप्त झालंय. धावसंख्या धापलकावरती ओ मगाशी चौकार होता तो. येस, एकूण धावसंख्या 72 आणि 73 धावांचं लक्ष. या अनंत पाटील आम्हाला काही सूचना करतात. येस अनंत दादा. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने, महापे IT हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आलिशान जीवनशैलीची सुरुवात. आजच तुमचे नवीन घर बुक करा. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने, महापे IT हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आलिशान जीवनशैलीची सुरुवात. आजच तुमचे नवीन घर बुक करा. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. अरे संघाचे संघनायक थांब 2 मिनिटं लगेच घेऊ नको.
तर सन्माननीय सम्राट आनंद ढले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या विनंती करेन पल्लवी नायर ज्या या इव्हेंट मॅनेजमेंट आहेत त्यांचे हे मिस्टर आहेत आणि बॉडी बिल्डर देखील आहेत. त्यांची माहिती तुमच्यावर आम्ही पोहोचू. आनंद दादा आताच आम्हाला व्हॉट्सअपची माहिती पुरवली ती या येस. तर गोलिवली संघ माझ्या उजव्या बाजूला आणि आयरे संघ डाव्या बाजूला. क्या बात आहे. टॉसवरनंच सांगितलं की मी बोलतोय. येस. कोण कॉल करणार आहे? गोळवली. येस स्पिन करा. रतनभाऊ असा कॉल केला आहे आणि आलाय माय हेवन. जास्त आम्ही ओपिनियन घेणार नाही. साहेबांनी विनंती करेन की कॉईन आपण ह्यांना गिफ्ट करायचं आहे. आयरे संघ फक्त निर्णय सांगा कारण आपण लगेच मॅच कडे वळणार आहोत. थँक्यू डले सर. थँक्यू. थँक्यू. टॉस तर जिंकलाय. एक 2 मिनिटाचा अवधी घेऊन सजेशन कळवू शकतो का? चालेल 2 मिनिट. चला आयरे संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग ठेवला. या आपण वळणार कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच कुणाल दाते सर. सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने 2 नामवंत संघांमध्ये नितलस आणि त्यांना फाईट करतोय दिघोडे संघाने 5 षटकांमध्ये 72 धाव बनवल्यात आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलं आहे नितलस या टीमसमोर. या पुढीलच्या मॅचमध्ये आयरेगाव 40+ या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलेलं आहे गोलवली 40+ या टीमला बॅटिंग करण्यासाठी. 73 धाव बनवायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय नितलस या टीमच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला फलंदाज सोन्या पावशे आणि त्याला साथ देतोय तेजस आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये आयुष कोळी जो अष्टपैलू खेळाडू आहे. जेन्युअन ऑलराऊंडर आहे ज्याने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. तोच येतोय आयुष या पहिल्या षटकामध्ये. 30 चेंडू आणि 73 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये नितलस या संघाला. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. आजचा हा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 4था सुरू आहे. सॉफ्ट हँडने खेळतात. फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते 1च धाव. प्रितेश म्हात्रे होते. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 30 सर्कलमध्ये मिळते 1 धाव आणि या 1 धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे बिनबाद 1. सोन्या पावशे आणि फलंदाज तेजस म्हात्रे ही जोडी आहे. 73 धावांचं टार्गेट सेट केलं आहे दिघोडे या टीमने. आयुष राईट मोर द विकेटने बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा येतो आहे. लाईन लेंथ चुकीची आहे त्यामुळेच पंचांनी हा चेंडू वाईड चेंडू घोषित केला आहे. दिशेपासून भरकटलेत गोलंदाज आयुष आणि पंचांनी दंडित केलं आहे. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. प्रचंड वेग आहे आयुष कोळीच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. सॉफ्ट हँडने खेळले होते. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमधून फील्डर येथील डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. केवल आले होते फार वेगाने चेंडूवरती आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. 70-70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. प्रितेश म्हात्रे आले होते चेंडूवरती. तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे नितलस या संघाने. सोन्या पावशे रन मशीन ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो नितलस क्रिकेट संघ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू होता. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. ड्रिल करून दाखवतायत. नक्कीच स्टान्स देखील बदलला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आणि पूर्णपणे मिस केलंय लाईन आणि आलाय हा डॉट बॉल. कारण की 2 षटकंही पॉवरप्लेचे आहेत आणि या पॉवरप्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल कारण की 73 धाव बनवायचे आहेत.
लाऊड अपील करतात LBWची आणि अपील फेटाळली. पंचांचा इशारा येतो आहे. लेग बाईज मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आयुष कोळी इम्प्रेस करतायत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. पॅडवरती हा चेंडू ब्रश झाला आणि लेग स्टम्प सोडून चालला होता हा चेंडू. तेच पाहिलं जय पवार सरांनी आणि नॉट आऊट कॉल केला आहे आणि लेग बाईजच्या स्वरूपात मिळते 1 धाव. सावध सुरुवात आहे. मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या TV स्क्रीनवरती ऑनसाईडला खेळतात. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वप्नील येत आहे. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चेकी सिंगल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे नितलस या टीमची बिनबाद 7. बनवायच्या धावा 73. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 66 धावांची गरज आहे. इथून 16.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील नितलस या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आयुषने इम्प्रेस केलं. खूप चांगली गोलंदाजी केली. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती आणि अवघ्या 7च धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये येतात निवृत्ती पाटील जे नक्कीच 40+ खेळाडू आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे निवृत्ती पाटील यांच्याकडे आणि बघूया कशी कामगिरी करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. कारण की फार मोठा विश्वास दाखवला आहे संघनायकाने निवृत्ती पाटीलवरती. 24 चेंडू आणि 66 धावा बनवायच्या आहेत नितलस या टीमला. नितलस संघ एक नामवंत संघ आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय तेवढ्याच ताकदीचा संघ दिघोडे संघ. हे 2 संघ आमने सामने आहेत. रायगड जिल्ह्यातील हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. अजीम अमदुले सर आणि जय पवार सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो या सामन्यासाठी. एकूण 4 पंच आहेत. अमित डांगरे सर आणि महेंद्र भवर सर. निवृत्ती पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस. नो चेंडू घोषित केला त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय माय हेवन षटकार. नो +6 एकूण 7 धाव मिळतील या चेंडूवरती. पहिला चेंडू नो चेंडू घोषित केला आहे पंचांनी आणि त्याला पाठवला आहे सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या स्पर्धेमधील हा 30वा नो चेंडू आपण पाहिला. खूप चांगली माहिती अशोक पाटील आम्हाला देत आहेत. खऱ्या अर्थाने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी कुणालजी काठे आणि अरविंद चौधरी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे नितलस या टीमला. फ्रीट पुन्हा एकदा मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक येत आहेत. अभिजित ठाकूरने हा झेल पकडलाय परंतु फ्रीट आहे त्यामुळे फ्रीटवरती फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 16. चांगली सुरुवात केली आहे नितलस या संघाने. या सामन्यामध्ये 73 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. निवृत्ती पाटील जे 40+ खेळाडू आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध करावा लागेल निवृत्ती पाटीलला. राईट मोर द विकेटने यावेळी चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत अभिजित ठाकूर आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 होत्या परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत कारण की निवृत्ती पाटीलने पहिला चेंडू नो फेकला होता आणि त्याच्यावरती षटकार आलाय आणि त्यानंतर चांगली धावसंख्या आपण पाहतोय. सोन्या पावशे संघाला अपेक्षा आहे सोन्या पावशेकडून रन मशीन या टीमची. ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. गॅपमधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मुक्ता चौकार.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सोनिया पावशे रन मशीन आहे. कॉपीबुक स्टाईलने खेळले. कव्हर ड्राईव्हचा फटका गॅपमधून सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. या फटक्यांसाठी जाणला जातो सोनिया पावशे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे सोनिया पावशेची. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. अपिश खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा मुक्ता चौकार सोनिया पावशेच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार. मी उल्लेख केला की सोनिया पावशे रन मशीन आहे. फार मोठा विश्वास आहे संघाला सोनिया पावशेकडून आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय या मॅचमध्ये. नितलस आणि दिघोडे हा विद्यमान सामना सुरू आहे. धावसंख्या 25. या षटकामध्ये धावा येत आहेत. निवृत्ती पाटीलवरती आक्रमण चढवलं जात आहे राईट मोर द विकेटने. निवृत्ती फुलटॉस चेंडू. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. इम्प्रोवाइज करतायत. फक्त दिशा दिली. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. नेत्रदीपक हा फटका येतोय. मुक्ता चौकार येतोय. आलाय हा तिसरा चौकार. दोन चौकार आपण पाहिले कव्हरला आणि त्यानंतर इम्प्रोवायझिंग केलं. फॉलिंग स्वीप आपण पाहिला आणि सलगचा आलाय हा तिसरा मुक्ता चौकार. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची उपस्थिती. त्या सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला प्रितेश आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली सुरुवात केली मी तर म्हणेन. या षटकामध्ये धावा आल्या 23 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 30. बनवायच्या धावा 73. 5 षटकांमध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज. इथून 14.33च्या सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी नितलस या संघाला. परंतु नितलस संघाचं मी कौतुक करेन. 73 धावांचं लक्ष असलं तरी देखील कोणताही दबाव घेतला नाहीये. पहिल्या षटकामध्ये संत आणि सावध सुरुवात केली आणि त्यानंतर निवृत्ती पाटीलवरती आक्रमण चढवलं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धाव बनवल्या आणि त्यामुळे संघाने वापसी केली आहे. कारण की 5 षटकांमध्ये 73 धाव बनवायच्या होत्या. त्यानंतर इक्वेशन आलं 4 षटकांमध्ये 66 धाव बनवायच्या होत्या आणि या षटकामध्ये आल्या 23 धावा आणि त्यामुळे समीकरण बदललं आहे. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये आयुष कोळी सेकंड स्पेलमध्ये येतो आहे. ज्या आयुष कोळीने पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, कंजूस गोलंदाजी केली होती, त्याच आयुष कोळीवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन गेलाय. 18 चेंडू बनवायच्या धावा 43. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. सोनिया पावशे ऑन स्ट्राईक. लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय. त्याच्यावरती मिळते 1 धाव 22च्या स्वरूपात. 1 धाव ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या आहे 31. 31 धावा धावफलकावरती. 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे तेजस म्हात्रे आणि सोनिया पावशेने. परंतु या पार्टनरशिपमध्ये खऱ्या अर्थाने दोघांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. कारण की 14 या धावसंख्येवरती सोन्या खेळतोय, त्याला साथ देतोय. तेजस म्हात्रे खेळत आहेत 13 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर शॉर्टम पुल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. योगेश कोहलीने या धावा वाचवल्यात. परंतु पंच नक्कीच चेक करूया आपण. कारण की कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतल्याने आपण चेक करूया. खऱ्या अर्थाने सामना देखील सुरू ठेवायचा आहे. कारण की या चेंडूवरती आल्यात ते म्हणजेच धावा 2 आल्यात. यस आपण चेक करूया. आणि पंचांनी सांगितलं की सामना सुरू ठेवायचा आहे. जय पवार सरांचं असं म्हणणं आहे
कारण की 2 धावा आलेत, चौकार आला तर चौकार असेल, षटकार आला तर षटकार असेल असं म्हणणं आहे जय सरांचं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका क्रिकेटमधला सेफ फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न खूप चांगले केले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, जणू काय या फटक्याचे चटके लागले असतील. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर मुक्ता चौकार. खऱ्या अर्थाने नंदू शेठ चौधरी साहेब आपल्या कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळतात. एलिव्हेशन नाहीये, मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहिला. डीपमध्ये फिल्डर आले होते फार वेगाने. चुका चुका आणि चुका आपण पाहतोय. दिघोडे या संघाच्या माध्यमातून होत आहेत. प्रेशर आहे, दबाव आहे आणि या दबावामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि याच्या अगोदर सेफ आहे. एकूण धावा असतील 2 जय पवार सर, कारण की आपण बाउंड्री चेक केली आणि चेंडू आतमध्ये ढकललाय फिल्डरने. यस, आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय. 100% एफर्ट, स्ट्रेच केलं स्वतःला आणि त्यानंतर क्या बात आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. यावेळी बॅटची कडा आहे सांगत असताना जय सर. अपील करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा होती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 40 धावा. अजूनही 33 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सेव्हन्टी स्पोर्टचे फाउंडर आदरणीय तारीफभाई सय्यद साहेबांचं देखील स्वागत आहे. क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का सोन्या पावशे बॅक टू द पविलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 33 या मॅचमध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि आपण जाऊया डगआउटमध्ये नितलस टीमच्या. विनेश पावशे माझ्याबरोबर आहेत आणि 12 बॉलमध्ये आता ऑलमोस्ट 33 धावा करायच्या आहेत, 30+ रन करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये रनच्या उन्हामध्ये तुम्ही जे खेळ इथे करताय तर वाटतंय आताच एक विकेट देखील गेलेली आहे. तुम्हाला वाटतं या धावा चेस होतील? हा, नक्की चेस होतील. तेजस म्हात्रे आहे, रवी काटे आहे, मी आहे, याच्यामुळे रन चेस होतील. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही पॉवर प्लेच्या दरम्यान खेळला, त्याच्यानंतरचं षटक, ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत खेळत होतात आणि विरोधी जो संघ आहे तुमच्या विरुद्ध जो खेळतोय दिघोड्याचा संघ, याच्या अगोदर एकमेकांच्या विरोधात कधी खेळलेलात का? नाही, कधीच नाही. म्हणजे या हंगामात कधी त्यांची भेट झालेली नाहीये, परंतु एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना तुम्हाला विश्वास आहे की या धावा चेस होतील. परंतु या स्पर्धेमध्ये आल्यानंतर जी विनंती होती पनवेल परिसरातील क्रिकेट टीमची, त्याचबरोबर उरण परिसरातील क्रिकेट टीमची, भिवंडी बदलापूर या परिसरातील क्रिकेट टीमची, ती मान्य करण्यात आलेली आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने. तुम्हाला या स्पर्धेमध्ये प्रवेश दिलाय, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांच्याबद्दल आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो आम्ही. आणि तर धन्यवाद ते मानतायत आणि चांगला खेळ तुम्ही कराल हीच अपेक्षा आपण इथे व्यक्त करतोय. ड्रिंक्स ब्रेक आता समाप्त होतोय. परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. हा सामना चांगला रंगेल असं वाटतंय. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. एका बाजूला दिघोडे पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला जैनुमान नितलस. अशी लढत पाहत राहा स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. धन्यवाद. खऱ्या अर्थाने खूप चांगलं वक्तव्य आपण ऐकलं, कारण की सुरुवात देखील नितलस टीमने खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये. परंतु तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती महत्त्वाची विकेट गमावली आहे नितलस संघाने. सोन्या पावशे बाद झालेत. न्यू बॅट्समन येतोय तिसऱ्या क्रमांकावरती रवी काठे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे. या चौथ्या षटकामध्ये येतोय संघनायक अभिजित ठाकूर. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आहे
या सामन्याची, कारण की हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी होईल नितलस टीमची. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल दिगोडे संघ. ऑन साईडला फटका चांगला डीपमध्ये, फिल्डर स्क्वेअर लेगला हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज तेजस म्हात्रेला आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चुका टाळाव्या लागतील दिगोडे या टीमला, कारण की संधी फक्त एकदाच मिळते आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल या दोन्ही संघांना, कारण की चेंडू शिल्लक आहेत 11. जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 32. थोडासा नाराज आहे. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय संघनायकाला अभिजित राईट आर्म ओव्हर द विकेटने थोडासा रनअपमध्ये अडथळा निर्माण होतोय आणि डेड चेंडू घोषित करतायत पंच. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. एकच फलंदाज बाद झाला, त्यामुळे ॲडव्हान्टेज असणार आहे नितलस या टीमकडे, कारण की विकेट टॉसला देखील भरपूर महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला फटका चांगल्या डीपमध्ये, फिल्डर आहे जज करतायत आणि योगेश कोहली यांनी पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण केलं. याआधी देखील स्क्वेअर लेग सीमारेषेवरती चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं तिसऱ्या षटकामध्ये आणि याही षटकामध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं आहे. नक्कीच पंच देखील आहेत आणि पाहिलं गेलं तर अझीम अमदुले सर आणि जय पवार सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. JP पॅनलचे फाउंडर आहेत जय पवार सर आणि त्यांची टीम आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये कौतुकास्पद कामगिरी करते या 6व्या दिवसामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. माय हेवन षटकार. धावसंख्या 6 पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती. सौरव गांगुली स्टँडमध्ये नितलस टीमचे प्रेक्षक आहेत खूप मोठ्या संख्येने आपल्या टीमला ते सपोर्ट करतायत. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9. बॅकपुलला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच रंगतेय या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. खराब चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केले. प्रेशर आहे कारण की षटकार आलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकलेत संघनायकाने. धावसंख्या 1 पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती. 22 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे नितलस या टीमने. या सामन्यामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे कारण की प्रत्येक सामना नॉकआउट आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. फुलटॉस चेंडू होता आणि खराब गोलंदाजी मित्र म्हणेन. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. चौकार तर आलाय. वाईट +4 मिळतील या 5 धावा अवांतरच्या स्वरूपामध्ये. नितलस टीमला एक जल्लोष आपण पाहू शकाल नितलस टीमच्या प्रेक्षकांमध्ये. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. आधी वाईट चेंडू त्यांनी घोषित केला होता, त्यानंतर 9 चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मिळतील या 5 धावा. एक जल्लोष आपण पाहू शकाल सौरव गांगुली स्टँडमधून नितलस टीमच्या प्रेक्षकांमध्ये. फ्री हिट आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली नितलस या टीमने. खराब गोलंदाजी संघनायक करतोय. लाईन लेन सापडत नाहीये कॅप्टनला.
फ्रीट आहे आणि तो देखील वाईट चेंडू आलाय. 2 लागोपाठचे वाईट, त्यानंतर 9 चेंडू आणि त्यानंतर येतोय हा वाईट बॉल. त्यामुळे सलग 4 चेंडू अवांतर फेकलेत या इनिंगमध्ये संघनायक अभिजित ठाकूरने. खराब गोलंदाजी, हातावरती नियंत्रण नाहीये, दिशाहीन गोलंदाजी होते आणि पंच देखील दंडित करतायत. 9 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अजूनही बनवायच्या धावा 16 या मॅचमध्ये. समीकरण सोपं होत चाललंय, ते म्हणजेच नितलस या टीम समोर 9 चेंडू बनवायच्या धावा 16. फ्रीट आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. शुभम येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं शुभमचं. आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती. 14 धावांची अजूनही गरज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते खेळण्यासाठी आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये वापसी करून देईल दिगोडे या टीमला, कारण की 7 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विकेट टॉसला देखील भरपूर महत्त्व आहे. यावेळेस बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय हा 4था व्हाईट बॉल आलाय आणि त्यामध्ये एक नो बॉल देखील आहे. एकूण 5 चेंडू अवांतर फेकलेत या षटकामध्ये. खराब गोलंदाजी. तेरा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 1.5 चेंडू घोषित करतायत. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय येतोय अभिजितला. 20 धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. थोडंसं निराश केलंय कॅप्टनने. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आलाय हा व्हाईट बॉल. आणि एक जल्लोष आपण पाहू शकाल नितलस टीमच्या प्रेक्षकांमध्ये, कारण की त्यांना माहिती आहे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 12 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना. ऑन साईडला सॉफ्ट हँड खेळतात. ड्राईव्ह केलं लॉंग ऑनला डीपमध्ये. फिल्डर चुकीचा अनुमान. सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मुक्ता चौकार. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की 4थं षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल आणि 4थ्या षटकामध्ये आल्या तब्बल 25 धावा आणि त्यामुळेच नितलस या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. 6 चेंडू बनवायच्या धावा 8. विकेट पाहूया आपण. विकेट गमावले होते दिगोडे या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 2 आणि आतापर्यंत एकच फलंदाज गमावलाय, तो म्हणजेच नितलस या टीमने. टॉस देखील जिंकला होता, तो म्हणजेच नितलस या टीमने, त्यामुळे ॲडव्हान्टेज आहे नितलस या संघाला या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. केवल येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. केवलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय या 8 धावा डिफेंड करण्यासाठी. 6 चेंडू बनवायच्या धावा 8. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत तेजस म्हात्रे आणि त्याला साथ देतोय रवी काठे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑन साइडला लॉफ्टेड इट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय माय हेवन षटकार.
5 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतात आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्यावरती मिळते 1 धाव. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत नितलस या टीमच्या आणि ते देखील जल्लोष करतायत कारण की त्यांना माहिती आहे या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय नितलस या संघाने. 4 चेंडू शिल्लक 1 धावेची गरज आहे. काय फाईट दिली नितलस या टीमने कारण की कुणाल सर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धाव बनवल्या होत्या आणि लाईन चुकीच्या आहे. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे नितलस या संघाने. नितलस संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक दिघोडे संघ. एकच जल्लोष आपण पाहू शकाल सौरव गांगुली स्टँडमधून प्रेक्षकांचा कारण की नितलस संघाने हा सामना जिंकलेला आहे. पहिला विजय मिळवलाय या स्पर्धेमधील. अभिनंदन नितलस संघ. हार्ड लक दिघोडे संघ. लाईनअप करायचा आहे शेक हँड करायचा आहे.